हॅलो फ्रेंड, टुडे डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 6. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंटिग्रेशनमधल्या लेक्चर नंबर 6ला सुरुवात केलेली आहे. या लेक्चर नंबर 6मध्ये आतापर्यंत आपण अल्जेब्रिक टिग्नॉमेट्रिक फंक्शनचे इंटिग्रेशन डिटरमाइन केलं होतं. आज आपण टिग्नॉमेट्रिक फंक्शनमधल्या हायर पॉवर टर्मचं इंटिग्रेशन डिटरमाइन करणार आहे. पहा, इंटिग्रेशन ऑफ टिग्नॉमेट्रिक फंक्शन अँड हायर पॉवर टर्म. पहिला तुमचा रूल असेल, इन टिग्नॉमेट्रिक फंक्शन किंवा इन इंटिग्रेशन ऑफ टिग्नॉमेट्रिक फंक्शन. काय म्हटले सर? इन इंटिग्रेशन ऑफ टिग्नॉमेट्रिक फंक्शन. तुम्हाला इंटिग्रेशन काढायचं पण टिग्नॉमेट्रिक फंक्शन काढायचं. पण इथं काय दिलेलं आहे पहा, इन इंटिग्रेशन ऑफ टिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ हायर पॉवर टर्म. कोणच्या पॉवर टर्म मित्रांनो? ऑफ हायर पॉवर टर्म. हायर पॉवर टर्म is directly not possible. तुमचे दिलेले टिग्नॉमेट्रिक फंक्शन असतील आणि त्या टिग्नॉमेट्रिक फंक्शनचं तुम्हाला इंटिग्रेशन तयार करायचं आहे. ते इंटिग्रेशन एकदम हायर पॉवर टर्मचं असेल तर तुम्हाला डायरेक्टली नॉट पॉसिबल. तुम्हाला हायर पॉवर टर्मचं इंटिग्रेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल, ते तुम्हाला इंटिग्रेशन काढता येणार नाही. मग काय करणार बरं पहा, डायरेक्टली नॉट पॉसिबल. इट कॅन बी, काय म्हटलं सर? इट कॅन बी कन्वर्ट इनटू ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन और मल्टिप्लिकेशन. It can be conversion into addition, subtraction or antiderivative, not multiplication. Higher power term can be completely transferred in the form of addition, subtraction, बरोबर आहे, or antiderivative by using suitable formulae or methods. और काय मित्रांनो, तुम्हाला मेथड्स. तुम्हाला जर इंटिग्रेशन काढायचं असेल आणि टिग्नॉमेट्रिक फंक्शन दिलेलं असतील आणि टिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये हायर पॉवर टर्म दिलेलं असतील तर तुम्हाला हायर पॉवर टर्मचं इंटिग्रेशन डायरेक्ट येणार नाही. ते येण्यासाठी त्याचं कन्व्हर्शन एक तर तुम्हाला ॲडिशनमध्ये करणं पडेल किंवा सबस्ट्रॅक्शनमध्ये करणं पडेल किंवा अँटीडेरिव्हेटिव्हमध्ये करणं पडेल. ते करण्यासाठी सुटेबल फॉर्म्युले और मेथड्स यूज करणं पडतील. जसा आपल्याला डेरिव्हेटिव्ह कोणत्याही टर्मचा डिटरमाइन केला जातो तसा कोणत्याही टर्मचं इंटिग्रेशन आपल्याला डिटरमाइन करता येणार नाही. ते इंटिग्रेशन काढण्यासाठी दिलेल्या पॉवर टर्मला आपल्याला ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन किंवा अँटीडेरिव्हेटिव्हमध्ये ट्रान्सफर करणं पडेल बाय युजिंग फॉर्म्युले और मेथड्स. कोणकोणचे मेथड्स आहे, कोणकोणचे पहा, साइन स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन असेल, साइन एक्स क्यूबचं असेल, साइन रेस टू दी पॉवर 4 असतील, कॉस स्क्वेअर एक्स असेल, कॉस क्यूब एक्स असेल, त्याच्यानंतर टॅन स्क्वेअर एक्स असतील, कॉट स्क्वेअर एक्स असतील, एक्सेट्रा. बरोबर आहे. हे इंटिग्रेशन तुम्हाला डायरेक्टली पॉसिबल होणार नाही. या टाईपचं जर तुम्हाला इंटिग्रेशन डिटरमाइन करायचं असेल तर डायरेक्ट काढता येत नाही. डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर 100% काढला जातो, पण याचं इंटिग्रेशन तुम्हाला काढलं जात नाही. मग याचं इंटिग्रेशन जर तुम्हाला काढायचं असेल तर याचं कन्व्हर्शन तुम्हाला ॲडिशनमध्ये किंवा सबस्ट्रॅक्शनमध्ये किंवा अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये करणं पडेल. तर आपण याच्यावरचे प्रॉब्लेम पाहू. पहा फॉर्म्युला. कोणकोणचे फॉर्म्युले पहा, इंटिग्रेशनचे फॉर्म्युले नाही, जनरल फॉर्म्युला ऑफ हायर पॉवर टर्म. समजा इथं पहिला फॉर्म्युला दिलेला आहे सरनं, साइन स्क्वेअर थिटा. याचं इंटिग्रेशन जर आपल्याला काढता येत नसेल तर ॲडिशन सबस्ट्रॅक्शनमध्ये करतो आपण. 1 - cos 2 थीटा अपॉन 2 हा झाला मेजर फॉर्म्युला. पहा, साइन स्क्वेअर थिटा बरोबर 1 - cos 2 थीटा बाय 2. तुम्हाला जर चेक करायचं जर रफमध्ये या 2ला इकडे घ्या. 1 - cos 2 थीटा म्हणजे 2 टाइम्स साइन स्क्वेअर 2 थीटा बाय 2. 2 2 कॅन्सल होते. बरोबर तुमचं रिक्वायर्ड आन्सर त्या ठिकाणी डेव्हलप होते. आता याच ठिकाणी असा प्रॉब्लेम येतो, तुमचा साइन स्क्वेअरचा अँगल चेंज करायचा. साइन स्क्वेअर पी थिटा असेल तर 1 - cos p थिटा बाय 2 असा आन्सर येईल. 1 - cos 2p थिटा बाय 2 हा अँगल तुमचा दुप्पट होतो. हे तुम्हाला समजलं पाहिजे. समजा तुम्हाला साइन स्क्वेअर 2x विचारलेलं असेल तर उत्तर असेल 1 - cos 4x अपॉन 2.
किती असेल 1 मायनस कॉस 4x अपॉन 2. तुम्हाला जर साइन स्क्वेअर 3x विचारलेला असेल तर 1 मायनस कॉस 6x अपॉन 2. म्हणजे तुम्हाला कोणत्याही हायर पॉवर टर्मचं इंटिग्रेशन विचारलेलं असेल तर पहिले त्या टर्मला तुम्हाला कन्वर्ट करणं पडेल. जसं मी पहिला फॉर्म्युला दुसरं एक्झाम्पल सांगितलं. समजा इथं असा आलेला असेल साइन स्क्वेअर एक्स बाय 2 आलेला असेल, याचं उत्तर येईल 1 मायनस कॉस एक्स अपॉन 2. हे तुम्हाला समजलं पाहिजे कारण की अँगल दुप्पट होतो. 2 इंटू एक्स बाय 2 बरोबर इथे एक्स येईल, बाय 2 जसंच तसा येईल. असे कित्येक प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकता. आता दुसरा फॉर्म्युला आलेला आहे, त्या ठिकाणी आलेला आहे कॉस स्क्वेअर थिटा. तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे याचं इंटिग्रेशन डिटरमाइन करा. तर याचा फॉर्म्युला असेल 1 प्लस कॉस 2 थिटा बाय 2. म्हणजे तुम्हाला आता या टर्मचं इंटिग्रेशन काढता येत नाही, पण याचं जी इक्वलंट किंमत झाली त्याचं इंटिग्रेशन डिटरमाइन करता येते. याचं इंटिग्रेशन काढता येत नाही, पण या टर्मचं तुम्हाला इंटिग्रेशन काढले जाते. कारण हा अँटी डेरिव्हेटिव्ह, हा अँटी डेरिव्हेटिव्ह, अँटी डेरिव्हेटिव्ह, अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपण याला हायर पॉवर टर्ममध्ये कन्वर्ट करतो. अँगल हा तुमचा दुप्पट होतो. समजा इथं कॉस स्क्वेअर पी थिटा असेल तर या कॉस स्क्वेअर पी थिटाचं 1 प्लस कॉस 2 पी थिटा अपॉन 2 असं त्याचा आन्सर असेल. समजा या ठिकाणी कॉस स्क्वेअर 3 थिटा असेल तर याचं उत्तर 1 प्लस कॉस 6 थिटा अपॉन 2 असते. कॉस आणि साईनमध्ये फक्त मायनसचा फरक आहे. साईन असेल तर निगेटिव्ह, कॉस असेल तर पॉझिटिव्ह. समजा इथं कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 आलेला असेल तर याचं उत्तर येईल 1 प्लस कॉस एक्स अपॉन 2. असे तुम्ही कोणकोणचे वेगवेगळे अँगल्स त्या ठिकाणी घेऊ शकता. म्हणजे मला याचं इंटिग्रेशन नाही येत, मला याचं येत नाही आहे, पण मी याचं कन्व्हर्शन जे अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये केलं फॉर्म्युल्याच्या मदतीनं त्याचं मला इंटिग्रेशन डिटरमाइन केलं जाते. आता मला जर कोणी विचारलं साइन रेज टू दी पॉवर 4चं इंटिग्रेशन डिटरमाइन कर तर नॅचरली मला येणार नाही. पण साइन रेज टू दी पॉवर 4ला मी साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर असं लिहिलं तर चालते. आणि हा साइन स्क्वेअर एक्स जो असेल त्याचं उत्तर येईल तुमचं बाळानं 1 मायनस कॉस 2x बाय 2. नंतर तुम्हाला याचा स्क्वेअर करायचा करू शकता. 1 मायनस 2 कॉस 2x प्लस कॉस स्क्वेअर 2x अपॉन 4. डबल आता कॉस स्क्वेअर 2xचं तुम्हाला इंटिग्रेशन डिटरमाइन करणं पडेल बाय युजिंग द फॉर्म्युला. तुम्हाला याचं इंटिग्रेशन येत नव्हतं, याच्या जागी काय झालं पहा, हायर पॉवर टर्मला कन्वर्ट केलं तुम्ही अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये, त्याचा वर्ग केला इथं आला. आता याचं तुम्हाला इंटिग्रेशन येत नाही. याच्यासाठी तुम्ही काय करता पहा, लक्ष द्या, हेच प्रॉब्लेम आहे तुमचे. 1/4 मायनस 2/4 कॉस 2x प्लस 1/4. आणि आता याचा फॉर्म्युला डेव्हलप होईल कॉस स्क्वेअर 2xचा. हे बघा कॉस स्क्वेअर थिटा 1 प्लस कॉस थिटा बाय 2. याचा फॉर्म्युला येईल तुमचा 1 प्लस कॉस 4x बाय 2. आणि मग तुम्ही या टर्मचं इंटिग्रेशन डिटरमाइन करसाल. म्हणजे तुम्हाला जर साइन रेज टू दी पॉवर 4 विचारला तुम्हाला कसा साइन रेज टू दी पॉवर 4चं इंटिग्रेशन काढता येत नाही. मग तुम्ही साइन रेज टू दी पॉवर 4ला काय लिहिलं, साइन स्क्वेअरचा स्क्वेअर. व्हॉट इज साइन स्क्वेअर 1 मायनस कॉस 2x बाय 2. ए मायनस बीचा स्क्वेअर केला. आता तुम्हाला 1चं इंटिग्रेशन येते, कॉस 2xचं इंटिग्रेशन येते. पहा याचं इंटिग्रेशन येते, याचं येते, याचं येत नाही. याचा डबल फॉर्म्युला लावला आणि मग तुम्हाला दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा. अशाच प्रकारे जर समजा कॉस रेज टू दी पॉवर 4x dx तुम्हाला इंटिग्रेशन तयार करायचं असेल तर डायरेक्टली कॉस रेज टू दी पॉवर 4x इज नॉट पॉसिबल, शक्य होणार नाही. तुमचा जो दिलेला कॉस रेज टू दी पॉवर 4x आहे याला तुम्ही लिहिसान कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि हा जो कॉस स्क्वेअर एक्स आहे याच्या जागी लिहिसान तुम्ही 1 प्लस कॉस 2x बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर असं लिहिसान. नंतर याचा वर्ग असेल पहा 1 प्लस 2 टाईम कॉस 2x प्लस कॉस स्क्वेअर 2x अपॉन 4. आता डिनॉमिनेटर सेपरेट केला तर 1/4 2 टाईम कॉस 2x बाय 4 प्लस 1/4. हा अँटी डेरिव्हेटिव्ह आहे, हा अँटी डेरिव्हेटिव्ह आहे. पण या ठिकाणी कॉस स्क्वेअर 2x हा अँटी डेरिव्हेटिव्ह नाही आहे, याचं तुम्हाला इंटिग्रेशन येत नाही आहे. तर याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला डेव्हलप करणं पडेल. कोणचा फॉर्म्युला डेव्हलप करणं पडेल पटकन सांगायचं सांगा. 1 प्लस कॉस 2x बाय 2 नंतर ही जी टर्म होईल या टर्मचं तुम्हाला इंटिग्रेशन डिटरमाइन करायचं. याचं डायरेक्ट येत नाही, ही पूर्ण स्टेप तयार करायची मग इंटिग्रेशन काढायचं.
याचं येत नाही, ही टर्म तयार करायची, याचं इंटिग्रेशन काढायचं. म्हणजे तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमधल्या हायर पॉवर टर्म जर आली, 2 आला आणि 2च्या पुढं कोणचीही पॉवर टर्म आली तर त्या टर्मचं इंटिग्रेशन आपल्याला काढता येत नाही. ते इंटिग्रेशन काढण्यासाठी सर तुम्हाला फॉर्म्युले शिकवत आहे, फॉर्म्युल्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. आता तुम्हाला जर समजा साईन क्यूब विचारलेला असेल तर साईन क्यूब एक्सचं इंटिग्रेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल. याला ॲडिशन सबस्ट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं पहा. इन इंटिग्रेशन हायर पॉवर टर्म डायरेक्टली नॉट पॉसिबल, इट कॅन बी कन्वर्टेड इंटू ॲडिशन सबस्ट्रॅक्शन ऑर अँटी डेरिव्हेटिव्ह. याला आपण काय करणार पहा, वी नो, आपण सरळ सरळ साईन 3 थीटाचा फॉर्म्युला घेणार आणि तो असेल तुमचा 3 साईन थीटा मायनस 4 साईन क्यूब थीटा. म्हणजे याला इकडं ट्रान्सफर करा, याला इकडं ट्रान्सफर करा. म्हणजे इथं आलं तुमचं 4 साईन क्यूब थीटा बरोबर 3 साईन थीटा मायनस साईन 3 थीटा. दॅट इज साईन क्यूब थीटा इज नथिंग बट 3 साईन थीटा मायनस साईन 3 थीटा अपॉन 4. म्हणजे मला दिलेल्या इंटिग्रेशनमध्ये साईन क्यूब थीटाचं इंटिग्रेशन तयार करता येत नाही, पण मला या इंटिग्रेशनमध्ये ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं तर साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस साईन 3 थीटाचा मायनस कॉस 3 थीटा अपॉन 3 अशा प्रकारे मला इंटिग्रेशन डिटरमाइन केला जाते. म्हणजे मला या टर्मचं इंटिग्रेशन काढता येत नाही. हे काढण्यासाठी मी साईन 3 थीटा यूज केला. याचं कन्वर्शन पहा, ॲडिशन सबस्ट्रॅक्शनमध्ये केलं, याचं इंटिग्रेशन नाही, पण 100% मला याचं इंटिग्रेशन काढलं जाते. इथं जसे वेगवेगळे अँगल्स तुम्ही घेतले तशी या ठिकाणी घेता येणार नाही. आता इंटिग्रेशनमध्ये तुम्हाला स्टेटमेंट लक्षात ठेवायची, ज्या वेळेस तुमचा साईन क्यूब थीटा येईल त्यावेळेस 3 साईन थीटा मायनस साईन 3 थीटा अपॉन 4 हा फॉर्म्युला असेल. जर तुम्हाला हा आठवला नसेल तर कमीत कमी साईन 3 थीटा आठवा, तिच्यावर आपण कन्वर्ट करू. जर समजा मला कॉस बरोबर आहे क्यूब थीटा विचारलेला असेल, हा सुद्धा मला डिटरमाइन करता येत नाही. हा डिटरमाइन करण्यासाठी मी कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला यूज करेल. सांगा कॉस 3 थीटा कोण असतो? तो असतो तुमचा 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. काय असतो कॉस 3 थीटा? 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. या टर्मला इकडं ट्रान्सफर करा. काय आलं पहा, 3 कॉस थीटा प्लस कॉस 3 थीटा इज इक्वल टू 4 कॉस क्यूब थीटा. implies that cos cube theta is nothing but 3 cos theta plus cos 3 theta upon 4. म्हणजे मला जे इंटिग्रेशन दिलेलं आहे, मला ज्या टर्म दिलेल्या आहे त्या टर्ममध्ये मला हायर पॉवर टर्मचं इंटिग्रेशन पॉसिबलच नाही आहे. मला कॉस क्यूब नाही काढता येत, पण कॉस क्यूबवरून मी कॉस 3 थीटा काढेल आणि मग त्या कॉस 3 थीटावरून कॉस क्यूबच्या जागी जर मी 3 कॉस प्लस कॉस 3 थीटा वापरला तर सरळ सरळ या ठिकाणी अँटी डेरिव्हेटिव्ह तयार होतो, मला याचं इंटिग्रेशन काढल्या जाते. याचं तरी येत नसेल तर मला याचं येते. त्याच्यानंतर जर माझ्याकडं टॅन स्क्वेअर एक्स आलेला असेल तर टॅन स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन मला काढता येत नाही. मी काय सांगेल 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा बरोबर सेक स्क्वेअर थीटा, दॅट इज सेक स्क्वेअर थीटा. टॅन स्क्वेअर थीटा बरोबर सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. तर का हो सर ही पॉवर टर्म चालते, ही चालत नाही. हा अँटी डेरिव्हेटिव्ह असल्यामुळे सेक स्क्वेअर थीटा चालतो, टॅन स्क्वेअर थीटा चालत नाही. म्हणजे भविष्यामध्ये टॅन स्क्वेअर जर आलेला असेल त्याच्या जागी तुम्ही सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 लिहायचं. भविष्याजागी जर तुम्हाला कॉट स्क्वेअर थीटा आलेला असेल तर कॉट स्क्वेअर थीटाचं इंटिग्रेशन काढता येणार नाही. कॉट स्क्वेअर थीटाच्या जागी तुम्ही कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1 या टाईपचं इंटिग्रेशन डिटरमाइन करतात. पहा बाळांनो, तुम्हाला इंटिग्रेशनमध्ये जर हायर पॉवर टर्म दिलेल्या असतील ट्रिग्नॉमेट्रीच्या, याचं डायरेक्ट इंटिग्रेशन पॉसिबल नाही. इट कॅन बी कन्वर्टेड इंटू ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन बाय युझिंग सुटेबल फॉर्म्युले ऑर मेथड्स. साइन स्क्वेअर याचे तुम्हाला इंटिग्रेशन काढता येत नाही. मग साइन स्क्वेअर थीटा आला असं 1 मायनस कॉस थीटा बाय 2, अँगल काही घ्या, प्रॉब्लेम तयार करा. कॉस स्क्वेअर थीटा असेल तर 1 प्लस कॉस 2 थीटा बाय 2 यांना सॉल्व करा. जर तुम्हाला साईन रेस टू दी पॉवर 4 आलेला असेल तर साईन स्क्वेअरचा स्क्वेअर, कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर, साईन क्यूब असेल तर साईन 3 थीटा, कॉस क्यूब असेल तर कॉस 3 थीटा. आता मुलांना असाही प्रश्न मनात पडू शकतो, सर आता तुम्ही तर आम्हाला साईन रेस टू दी पॉवर 4
किंवा कॉस रेस टू दी पॉवर फोर्थपर्यंत आणलं, पण आम्हाला जर साईन रेस टू दी पॉवर 5च्या वरच्या टर्म जर विचारलेल्या असतील त्याचं इंटिग्रेशन कसं काढायचं हा एक प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. याचा अभ्यासही तुम्हाला पुढं करायचा आहे. पहा इथं जर तुमचा साईन रेस टू दी पॉवर 5x असेल, कॉस रेस टू दी पॉवर 5x असेल, साईन रेस टू दी पॉवर 10x असेल, एक्सेट्रा असतील, तर याचं इंटिग्रेशन काढण्यासाठी आपण रिडक्शन फॉर्म्युला यूज करणार. कोणचा फॉर्म्युला यूज करणार? रिडक्शन फॉर्म्युलेचा रूल हा आपण त्या ठिकाणी पाहणार. तो सध्या आपल्या अभ्यासाला नाही आहे. समोर कसा तयार करायचं रिडक्शन ते आपण पाहू. म्हणजे हायर पॉवर टर्ममध्ये आपण रेस टू दी पॉवर 4पर्यंतच टर्म काढू शकतो, त्याच्या पुढच्या टर्म काढता येत नाही. जर साईन कॉस दिलेला असेल तर याच्यासाठी आपण रिडक्शन फॉर्म्युला यूज करू शकतो. याचा अभ्यास आपण भविष्यात करणार आहात. मित्रांनो, आता आज आपल्याला हायर पॉवर टर्मचं इंटिग्रेशन डिटरमाइन करायचं आहे. त्यामध्ये बोर्डवरचा पहिला प्रॉब्लेम चेक करा. इंटिग्रेशन्स ऑफ साइन स्क्वेअर एक्स डी एक्स. तुमच्या मनात पहिला विचार आला पाहिजे, सर इन दिस इंटिग्रेशन ऑल हायर पॉवर टर्म डायरेक्टली नॉट पॉसिबल. इट कॅन बी कन्वर्टेड इंटू ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स डी एक्स ही टर्म तुमची आलेली आहे. तुमचा जो साइन स्क्वेअर थिटा आलेला आहे त्या साइन स्क्वेअर थिटाच्या जागी तुमची येणारी किंमत येणार आहे 1 मायनस कॉस 2 थिटा बाय 2. म्हणजे तुमचा जो साइन स्क्वेअर एक्स आहे याचं कन्वर्शन तुम्हाला ॲडिशन सबस्ट्रॅक्शनमध्ये करायचं. कारण की आपला रूल तयार झालेला आहे. हायर पॉवर टर्मचं इंटिग्रेशन आपल्याला पॉसिबल नाही आहे. मग आपण काय केलं पहा, आय इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2x बाय 2 इंटू डी एक्स केलं. आता सेपरेट द इंटिग्रेशन आहे पहा, 1/2 मायनस 1/2 टाईम कॉस 2x इंटू डी एक्स. चला सेपरेट द इंटिग्रेशन, 1/2 इंटिग्रेशन ऑफ डी एक्स मायनस 1/2 इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x डी एक्स. हे बघा 1/2 जसंच तसं डी एक्सचं इंटिग्रेशन एक्स मायनस 1/2 कॉस 2xचं इंटिग्रेशन साईन 2x अपॉन 2 प्लस सी. म्हणजे भविष्यामध्ये तुम्ही फॉर्म्युला जरी पाठ केलेला असेल असा तर भविष्यामध्ये स्पीड वाढेल. साईन स्क्वेअर एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन x/2 मायनस साईन 2x बाय 4 प्लस सी इज द इंटिग्रेशन ऑफ साईन स्क्वेअर एक्स डी एक्स. म्हणजे मला साईन स्क्वेअर एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन काढायचं असेल तर मला डायरेक्ट काढता येणार नाही. मला ॲडिशन सबस्ट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करेल. फॉर्म्युला सरांनी सांगितला आणि मग त्याचं मी इंटिग्रेशन डिटरमाइन करेल. आता दिलेल्या प्रॉब्लेममध्ये साईन स्क्वेअर 3x आलेलं आहे. जर माझ्या फॉर्म्युल्यामध्ये साईन स्क्वेअर 3x आलेला असेल तर माझा अँगल जो आहे त्या अँगलवर लक्ष द्या, फॉर्म्युल्यावर लक्ष द्या, म्हणजे 100% तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. आता या ठिकाणी साईन स्क्वेअर 3x असेल तर याचं उत्तर असते 1 मायनस कॉस 6x बाय 2. कारण की इथला अँगल हा दुप्पट होतो. थिटा असेल तर 2 थिटा, थिटा बाय 2 असेल तर थिटा, 2 थिटा असेल तर 4 थिटा. म्हणजेच या ठिकाणी आय इज इक्वल टू 1 मायनस कॉस 6x अपॉन 2 इंटू डी एक्स येईल. सेपरेट करा इंटिग्रेशन, 1/2 dx मायनस 1/2 इंटिग्रेशन ऑफ कॉस 6x dx. पहा इंटिग्रेशन सेपरेट केलेलं आहे. इथं I इज इक्वल टू 1/2 इंटू एक्स मायनस 1/2 इंटू साईन 6x अपॉन 6 प्लस सी. म्हणजेच I इज इक्वल टू x/2 मायनस साईन 6x अपॉन 12 प्लस सी. हा झाला इंटिग्रेशन ऑफ साईन स्क्वेअर 3x. तुमचा जो दिलेला अँगल आहे तो कधी x असेल, कधी 3x असेल, कधी 4x असेल, कधी 5x असेल. इन जनरल समजा साईन स्क्वेअर px असेल तर पहिला रूल, हायर पॉवर टर्म डायरेक्टली नॉट पॉसिबल. इट कॅन बी कन्वर्टेड इंटू 1 मायनस कॉस 2 px अपॉन 2 इंटू डी एक्स येईल. म्हणजे तुमचं कन्वर्शन 1 मायनस कॉस 2 थिटामध्ये करा. बरोबर इंटिग्रेशन सेपरेट करा. 1/2 डी एक्स मायनस 1/2 कॉस ऑफ 2 px इंटू डी एक्स. उत्तर आलं x/2 मायनस 1/2 टाईम साईन ऑफ 2 px अपॉन कोइफिशियंट ऑफ x अपॉन
कोइफिशियंट ऑफ एक्स, एक्सचा कोइफिशियंट हा 2p आलेला आहे, तर या ठिकाणी प्लस सी अपॉन 2p असेल. म्हणजे आय इज इक्वल टू x/2 मायनस 1/4p साइन 2px प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. जसे तुमचे साईनचे वेगवेगळे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकतात, तसेच तुम्ही कॉसचेही तयार करू शकतात. डबल एखादं होमवर्क देऊन टाकतो, पहा तुम्ही आनंदानं तयार करा. या ठिकाणी 4 नंबरचं होमवर्क दिलं, आय इज इक्वल टू साइन स्क्वेअर 8 नंबरचं घ्या, ते आलं तुमचं 5x dx. किंवा 9 नंबरला आला आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर 4x dx. हे दोन्ही प्रॉब्लेम प्रॅक्टिस म्हणून तुम्ही घरी सॉल्व करू शकता. जसा साइन तयार होतो तसाच कॉस तयार होतो. कॉस स्क्वेअरचं डायरेक्टली इंटिग्रेशन नॉट पॉसिबल. इट कॅन बी कन्वर्टेड इंटू ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन. हाऊ टू कन्वर्ट? कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉस 2 थिटा अपॉन 2. म्हणजे तुमचा जो कॉस स्क्वेअर एक्स आलेला आहे, त्या कॉस स्क्वेअर एक्सच्या जागी आपण 1 प्लस कॉस 2x/2 असं रिप्रेझेंट करू शकतो. या ठिकाणी आलेलं आहे 1/2 dx प्लस 1/2 इंटू कॉस 2x dx. इथं आलेले x/2 प्लस 1/2 टाइम्स साइन 2x. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ कॉस? साइन 2x अपॉन 2 प्लस सी. म्हणजे तुम्ही फॉर्म्युलासुद्धा पाठ करू शकता. इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर एक्स dx इज नथिंग बट x/2 प्लस साइन 2x/4 प्लस सी. आपण बाकीचे नाही, पण कमीत कमी साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअरचा जरी फॉर्म्युला लक्षात ठेवला तर आपला पुढं स्पीड वाढतो. आपला काय बाळा, पुढं त्या ठिकाणी परफेक्ट स्पीड वाढतो. हा आला तुमचा कॉस स्क्वेअर px, कॉस स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन. आता तुम्ही जसा इथं अँगल घेतला, इथं 3x घेतला, px घेतला, 5x घेतला, 4x घेतला, तसं एकच उदाहरण घ्या. इथं आपण कॉस स्क्वेअर px घेतला, हायर पॉवर टर्म आला 1 प्लस कॉस 2px/2 इंटू dx. बिलकुल लहान होण्यासारखं पहा. 1/2 टाइम्स dx प्लस 1/2 टाइम्स इंटिग्रेशन ऑफ कॉस px इंटू dx. काय आलं पहा? इंटिग्रेशन ऑफ 1/2x प्लस 1/2 टाइम्स इथं आलेलं आहे साइन 2px इंटू 2p प्लस सी. म्हणजे आय इज इक्वल टू x/2 प्लस 1/4p साइन 2px प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. आता तुम्हाला समोरचा प्रॉब्लेम दिला सरनं कॉस क्यूब एक्स. तुम्हाला कॉस स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे, साइन स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे, पण तुम्हाला कॉस क्यूब एक्सचा फॉर्म्युला नाही. जर आपल्याला कॉस क्यूब किंवा साइन क्यूबचं इंटिग्रेशन काढायचं असेल तर आपल्याला साइन क्यूबला कॉस क्यूबला ॲडिशन सबस्ट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करणं पडते. ते कन्वर्ट करण्यासाठी इथं फॉर्म्युला असतो तुमचा कॉस 3 थिटा इज इक्वल टू 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. म्हणजे मी काय करणार, या कॉस क्यूब एक्सला सरळ सरळ अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट करणार. कसं कन्वर्ट करणार ते एकदा बोर्डवर पहा. ही टर्म जर इकडं शिफ्ट झाली 3 cos x प्लस कॉस 3x अपॉन 4 हे आलेलं आहे कॉस क्यूब एक्सचं इंटिग्रेशन. नॉट इंटिग्रेशन, इट इज फॉर्म्युला आलेला आहे. आत्ता आपण पाहिलेला आहे तोच मी डबल एक्झाम्पलमध्ये पाहिला. कॉस क्यूब एक्सला मी कन्वर्ट केलं 3 cos x प्लस कॉस 3x/4. आता या ठिकाणी इंटिग्रेशन डिनॉमिनेटर सेपरेट करा. इथं आलं बाळा 3/4 इंटिग्रेशन ऑफ cos x dx प्लस 1/4 इंटिग्रेशन ऑफ cos 3x dx. हा अँटी डेरिव्हेटिव्ह आहे, हे नाही येत पण हे येते आपल्याला. हे कोणाला पहा 3/4 कॉसचं इंटिग्रेशन साइन 1/4 साइन 3x अपॉन 3 प्लस सी. हे याचे पर्टिक्युलर इंटिग्रेशन तयार झाले. म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ कॉस क्यूब एक्स dx इज नथिंग बट 3 साइन x अपॉन 4 प्लस साइन 3x अपॉन 12 प्लस सी. हे तुमचं कॉस क्यूबचं इंटिग्रेशन आलं. तुम्हाला कॉस क्यूब कॉस रेस टू दी पॉवर 4पर्यंतच येते. कॉस रेस टू दी पॉवर 5 जनरल मेथडनं येणार नाही. ते काढण्यासाठी रिडक्शन मेथड अप्लाय करणं पडते.
आता समजा इथं आलेलं आहे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साईन क्यूब एक्स डी एक्स. तुम्हाला कोणी प्रश्न विचारला मित्रांनो साईन क्यूब एक्सचं इंटिग्रेशन काढा, तुम्ही म्हटले सर आम्हाला साईन क्यूबचं इंटिग्रेशन डायरेक्टली काढता येत नाही, ते काढण्यासाठी आम्हाला साईन 3 थिटाचा फॉर्म्युला यूज करणं पडन. कोण असतो साईन 3 थिटा? कोण आहे साईन 3 थिटा? साईन 3 थिटा इज इक्वल टू 3 साईन थिटा मायनस 4 साईन क्यूब थिटा. याच्यावरून तुम्हाला पटेल असा फॉर्म्युला बनवायचा आहे, ॲडिशन सबस्ट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सगळ्यांनी केअरफुली बोर्डवर पहा, शांततेनं. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये काय होणार आहे पहा, आय इज इक्वल टू हा जो तुमचा साईन क्यूब एक्स दिला त्याच्या जागी येईल तुमचा साईन क्यूब एक्सच्या जागी काय येणार आहे पहा, 3 साईन एक्स मायनस साईन 3x अपॉन 4 इंटू डी एक्स येईल. याला मी इकडं ट्रान्सफर करेल, याला इकडं ट्रान्सफर करेल, म्हणजे 3 साईन थिटा मायनस 3 साईन थिटा. याचं उत्तर आलेलं आहे 3/4 इंटिग्रेशन ऑफ साईन एक्स डी एक्स मायनस 1/4 इंटिग्रेशन ऑफ साईन 3x डी एक्स असं इंटिग्रेशन आलं. आता साईनचं इंटिग्रेशन काय असते पहा, मायनस 3/4 इंटू कॉस एक्स मायनस 1/4 इंटू मायनस बोला मायनस काय इंटिग्रेशन आलं, कॉस 3x अपॉन 3 प्लस सी. पहा याचं इंटिग्रेशन मायनस कॉस, याचं इंटिग्रेशन मायनस कॉस, म्हणजे याचं उत्तर आलं मायनस 3 कॉस एक्स अपॉन 4 मायनस मायनस प्लस कॉस 3x अपॉन 12 प्लस सी इज द इंटिग्रेशन ऑफ रिक्वायर्ड प्रॉब्लेम. अशा प्रकारे तुम्ही साईन क्यूब कॉस क्यूबचे इंटिग्रेशन तयार केले. आता आपण साईन रेस टू दी पॉवर 4 कॉस रेस टू दी पॉवर 4 या दोन टर्मचे इंटिग्रेशन डिटरमाइन करणार आहेत. मित्रांनो इंटिग्रेशन ऑफ साईन रेस टू दी पॉवर 4 dx, integration of sin raised to the power 4 dx directly not possible. It can be converted into addition or subtraction by using suitable method. Sin raised to the power 4 completely transfer in the form of sin square x brackets square into dx. By using the formula, what is sin square x? 1 minus cos 2x by 2 brackets square into dx. Here use a minus b bracket square. 1 square minus 2 into 1 into cos 2x plus कॉस स्क्वेअर 2x अपॉन 2चा स्क्वेअर 4 इंटू या ठिकाणी काय असेल तुमचा dx. इथं असेल 1/4 मायनस 2/4 कॉस 2x प्लस 1/4 कॉस स्क्वेअर 2x dx. आता तुमच्या दिलेल्या टर्ममध्ये तुम्हाला 100% समजलेलं की सर मला याच्यामध्ये इंटिग्रेशन काढता येते, याचं काढल्या जाते, पण याचं इंटिग्रेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल. इट इज ऑल्सो कन्वर्टेड इंटू ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन बाय युजिंग द फॉर्म्युला. इथं असेल 1/4 इंटिग्रेशन ऑफ dx मायनस 1/2 कॉस 2x dx प्लस 1/4 कॉस स्क्वेअर 2x इज नथिंग बट 1 प्लस कॉस 4x अपॉन 2 इंटू dx. म्हणजे या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज केला. काय आलं पहा, 1/4 टाइम्स इंटिग्रेशन ऑफ dx 1/2 टाइम्स इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x dx प्लस 1/8 इंटिग्रेशन ऑफ dx प्लस 1/8 इंटिग्रेशन ऑफ कॉस 4x dx. अशा प्रकारे आपल्याला साईन रेस टू दी पॉवर 4 डायरेक्ट येत नव्हता, पण आपण साईन रेस टू दी पॉवर 4चं कन्वर्शन केलं 1 मायनस कॉस 2x/2 मध्ये. डबल त्याचा a मायनस बीचा स्क्वेअर घेतला, डबल फॉर्म्युला यूज केला. आता या ठिकाणी अँटी डेरिव्हेटिव्ह तयार झाला. आता तुम्ही 100% इंटिग्रेशन काढू शकता. म्हणजे इथं काय आलं पहा, इथं आलेलं आहे x/4 मायनस 1/2 साईन 2x अपॉन 2 प्लस 1/8 इंटू x प्लस 1/8 इंटू साईन 4x अपॉन 4 प्लस सी. गडबड करू नका, शांततेने काम करा. इथं आलेलं आहे x/4 आणि हा x, हा आलेला आहे x/8 मायनस साईन 2x/4 प्लस साईन 4x अपॉन 32 प्लस सी. बरोबर मी x च्या टर्म जवळ घेतल्या. काय झालं पहा, आय मस्ट बी इक्वल टू हा x/4 आणि हा आला 2 मल्टिप्लाय 2 डिवाइड. याचं उत्तर आलं 3x/8. पुढं आला मायनस साईन 2x/4 प्लस आला साईन 4x अपॉन 32
प्लस आला सी. जर माझी एखादी टर्म मिस झालेली असेल, चुकलेली असेल, तुम्ही त्याचं करेक्शन करायचं आहे, तर रिक्वायर्ड आन्सर आहे साईन रेज टू दी पॉवर 4 या पद्धतीने काढतात. त्याच्यानंतर मला नेक्स्ट प्रॉब्लेम आलेला आहे इंटिग्रेशन ऑफ कॉस रेज टू दी पॉवर 4x dx. याचंही डायरेक्टली इंटिग्रेशन पॉसिबल नाही आहे. याचं इंटिग्रेशन काढण्यासाठी कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू डी एक्स यूज करायचा. तुमचा जो कॉस स्क्वेअर एक्स आहे त्याला लिहायचं 1 प्लस कॉस 2x अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू डी एक्स. ए प्लस बीचा स्क्वेअर 1 प्लस 2 टाईम कॉस 2x प्लस कॉस स्क्वेअर 2x अपॉन 4 इंटू आलेला आहे डी एक्स. या ठिकाणी येऊन राहिलेलं आहे माझं 1/4 2/4 कॉस 2x प्लस 1/4 कॉस स्क्वेअर 2x dx. इथं येते माझा 1/4 प्लस 2/4 कॉस 2x प्लस 1/4 कॉस स्क्वेअर 2x म्हणजे 1 प्लस कॉस 4x पहा मित्रांनो अपॉन 2 इंटू आलेलं आहे dx. एकदम शांततेनं बिलकुल गडबड करायची नाही. या ठिकाणी आलेला आहे 1/4 1/2 कॉस 2x 1/8 1/8 कॉस 4x dx. याचं डायरेक्ट इंटिग्रेशन काढा किंवा या दोघांची ॲडिशन करा. या टर्मची आणि या टर्मची ॲडिशन केलेली असेल ती ॲडिशन येईल तुमची 3/8. मग इथं येईल तुमचं 3/8 इंटिग्रेशन ऑफ dx. त्याच्यानंतर येईल 1/2 टाइम्स इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x. नंतर येईल 1/8 इंटिग्रेशन ऑफ कॉस 4x dx. इथं आलेलं असेल 3/8x प्लस 1/2 टाइम साइन 2x अपॉन 2 प्लस 1/8 साइन 4x अपॉन 4 प्लस सी. फायनल आन्सर आलेले 3x/8 प्लस साइन 2x/4 प्लस साइन 4x अपॉन 32 प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. या प्रॉब्लेमचं तुमचं रिक्वायर्ड आन्सर आलेलं असेल साइन रेज टू दी पॉवर 4 आणि कॉस रेज टू दी पॉवर 4. आता भविष्यामध्ये जर आपल्याला इंटिग्रेशन ऑफ साइन रेज टू दी पॉवर 5 cos raised to the power 5 sin raised to the power 6 cos raised to the power 7 up to so on can be find by reduction formulae. आणि हा फॉर्म्युला शिकवण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ देणं पडते. ते भविष्यात कुठंतरी टाईम भेटला त्यावेळेस सांगू. अशा प्रकारे या ठिकाणी मी हायर पॉवर टर्म ऑफ इंटिग्रेशन शिकवलं. चांगल्या प्रकारे फॉर्म्युले रूल करा, फॉर्म्युले वाचा, त्याच्यावरच्या आधारित प्रॉब्लेम सॉल्व करा. सो स्टॉप हिअर. थँक्यू.